नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार आहे। तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाहू शकता, सकाळीच पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही 2 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेला असेल तर तुमचं कर्ज 100% माफच होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनी या प्रमुख 20 बँकांमधून कर्ज घेतलेलं असावं। जर तुम्ही या 20 बँकांमधून कर्ज घेतलेलं असेल तरच तुमची कर्जमाफी होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांना चिंता लागलेली होती की बजेट घोषित झालं तरी पण कर्जमाफी जाहीर झालेले नाही। त्यावरती महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ट्विटरच्या माध्यमातून स्टेटमेंट सुद्धा दिलेलं आहे। बघा, देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहेत की 4 कारणांमुळे कर्जमाफी थांबवली होते, परंतु आजपासून कर्जमाफी सुद्धा सुरू झालेली आहे। ज्या शेतकरी बांधवांनी या प्रमुख 20 बँकांमधून कर्ज घेतलेलं असेल तर त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी 100% होणार आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा काही मिनिटांपूर्वी घोषणा केलेली आहे की महाराष्ट्र राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी 2 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेलं असेल त्या शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी 3 लाख रुपये कर्ज घेतलेलं असेल, 4 लाख रुपये कर्ज घेतलेलं असेल आणि 5 लाख रुपये कर्ज घेतलेलं असेल तर त्यांची 5 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार नाही। त्यांचं कर्ज सुद्धा 2 लाख रुपयापर्यंत माफच होणार आहे। सोबतच जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्ज परत फेडत असतील तर त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून 50,000 रुपये प्रोत्साहन देण्यात येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की ही कर्जमाफी सरसकट करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही, तर या कर्जमाफीसाठी पात्रता सुद्धा घालण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव या कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये बसणार आहेत त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। अन्यथा जे शेतकरी बांधव या कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये बसणार नाहीत तर ते शेतकरी याच्यामधून बाद होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुमच्यासाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे। त्यामुळे तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र आहात का, या कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, अन्यथा तुमची कर्जमाफी होणार नाही। बघा, सरकारने कर्जमाफीसाठी पात्रता सुद्धा घातलेली आहे। जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी 2 लाख रुपयापर्यंत माफच करू, तर तो शब्द आज सत्यामध्ये सुद्धा उतरत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुमची कर्जमाफी होणार आहे, अन्यथा तुमची कर्जमाफी होणार नाही। त्यामुळे या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। परंतु जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही कर्ज घेतलेलं असेल आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। बघा, पहिली पात्रता म्हणजे शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य या 2024 आणि 2025 या चालू वर्षामध्ये नोकरीमध्ये लागलेला नसावा। बघा, तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्ही कर्ज घेतलेलं असेल तर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा। याच्यामध्ये वकील असेल, डॉक्टर असेल, शिक्षक असेल, यापैकी कोणताही सदस्य कामगार नसावा तरच तुमची कर्जमाफी होणार आहे। बघा, पहिली पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे तुम्ही काटेकोर पद्धतीने पाळायची आहे। सोबतच दुसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या शेतकरी बांधवांकडे पिवळे रेशन कार्ड असेल आणि केसरी रेशन कार्ड असेल त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांकडे पांढरे रेशन कार्ड असेल त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही। बघा, पात्रतेचे 2 मुद्दे सांगितलेले आहेत। पहिला मुद्दा म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य नोकरीमध्ये कामगार नसावा आणि दुसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड
असायला पाहिजे। त्यासोबतच तिसरी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, तिसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खाजगी टॅक्स भरत नसावा। बघा, तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमच्या घरामधील कोणता तरी सदस्य टॅक्स भरत असेल तर तुमची कर्जमाफी होणार नाही, कारण टॅक्स तेव्हाच भरला जातो ज्यावेळेस त्यांचे उत्पन्न 5 लाख रुपयांच्या पुढेच असते। त्यामुळे तुम्ही सुद्धा बघायचं आहे की आपल्या घरामधील एखादा सदस्य सरकारी किंवा खाजगी टॅक्स भरत आहे का। जर तुमच्या घरामध्ये कोणताही सदस्य टॅक्स भरत नसेल तरच तुमची कर्जमाफी होणार आहे। सोबतच चौथी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांकडे 4 चाकी गाडी नसली पाहिजे। बघा, तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्ही कर्जमाफीसाठी इच्छुक असाल तर तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, परंतु याच्यामधून ट्रॅक्टर वगळण्यात आलेला आहे, टॅक्सी वगळण्यात आलेला आहे आणि रिक्षा सुद्धा वगळण्यात आलेला आहे। सोबतच तुमच्या घरामधील कोणताही सदस्य पेन्शनधारक नसायला पाहिजे तरच तुमची कर्जमाफी होणार आहे। बघा, 4 पात्रता सांगितलेल्या आहेत, तुम्ही सुद्धा काटेकोर पद्धतीने ऐकलेले आहे। जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही कर्ज घेतलेला असेल आणि तुम्ही या प्रमुख 4 पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्ही हा पुढचा व्हिडिओ पाहायचा आहे, अन्यथा तुमची कर्जमाफी होणार नाही। बघा, स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 4 पात्रतेमध्ये जे शेतकरी पात्र ठरणार आहेत त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे, अन्यथा तुम्ही जर या पात्रतेपैकी एक जरी पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुमची कर्जमाफी होणार नाही। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये बसायला पाहिजेत। बघा, तुम्हाला पात्रता सांगितलेली आहे, परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार आहे। त्यासाठी पहिली यादी जाहीर सुद्धा झालेली आहे। जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस ठरणार आहे। भरपूर दिवसांची शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, आज 15 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे, उद्या 11 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे आणि परवा 10 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। कारण एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणं शक्य होत नाही, कारण सरकारकडे एवढा निधी एकाच दिवशी उपलब्ध नसतो। त्या दृष्टिकोनातून आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। त्यामुळे जर तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची कर्जमाफी आजच होणार आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी या प्रमुख 20 बँकेमधून कर्ज घेतलेले आहे त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। बघा, तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्ही या प्रमुख 20 बँकेमधून कर्ज घेतलेला असेल तरच तुमची कर्जमाफी होणार आहे, अन्यथा या 20 बँकेव्यतिरिक्त दुसऱ्या बँकेमधून कर्ज घेतलेला असेल तर तुमची कर्जमाफी होणार नाही। त्यामुळे या 20 बँका कोणकोणत्या आहेत हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। परंतु सर्वात अगोदर जे 15 जिल्हे आहेत तर ते 15 जिल्हे झटपट बघून घ्या, त्यानंतर आपण या 20 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, 15 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा। बघा, अमरावती जिल्हा आहे आणि अमरावती विभाग आहे, त्या दृष्टिकोनातून आज अमरावती जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा आणि 5वा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद जिल्हा। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की आज अमरावती जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। यवतमाळ जिल्हा असेल, हिंगोली जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, या जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। सोबतच 6वा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा आणि 10वा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा। तर बघा, या प्रमुख 5 बँकेमधील सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। याच्यामध्ये सातारा जिल्हा आहे, सोबतच सोलापूर जिल्हा आहे, सांगली जिल्हा आहे, धाराशिव जिल्हा म्हणजेच उस्मानाबाद जिल्हा आणि गडचिरोली जिल्हा या प्रमुख जिल्ह्यामधील जे जे शेतकरी आहेत तर त्या सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। सोबतच 11वा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, 13वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा आणि 15वा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा। बघा, 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 15 जिल्ह्यांमध्ये असेल त्या शेतकरी बांधवांची आजच कर्जमाफी सुद्धा
होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनी प्रमुख या 20 बँकांमधून कर्ज घेतलेलं असावं तरच त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे, अन्यथा दुसऱ्या बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल तर तुमची कर्जमाफी आज होणार नाही। त्यामुळे या 20 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा, या 20 बँकांपैकी पहिली बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक, दुसरी बँक म्हणजे पोस्ट बँक, तिसरी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक, चौथी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक आणि पाचवी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया। बघा, सर्वात प्रथम स्टेट बँकेमध्ये ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी पोस्ट बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल, महाराष्ट्र ग्रामीण या बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल, पंजाब नॅशनल बँक या बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल आणि बँक ऑफ इंडिया या 5 बँकांमधून ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं असेल तर त्या शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार आहे। सोबतच 6वी बँक म्हणजे कॅनरा बँक, 7वी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, 8वी बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक, 9वी बँक म्हणजे IDFC बँक आणि 10वी बँक म्हणजे HDFC बँक। बघा, 10 बँकेची नावे सांगितलेली आहे। ज्या शेतकरी बांधवांनी या 10 बँकांमधून कर्ज घेतलेलं असेल तर त्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज सुद्धा माफ होणार आहे। सोबतच 11वी बँक म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, 12वी बँक म्हणजे ICICI बँक, 13वी बँक म्हणजे सिंध बँक आणि 14वी बँक म्हणजे ॲक्सिस बँक। बघा, या प्रमुख 4 बँकांमधून ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं असेल त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। सोबतच 15वी बँक म्हणजे इंडस बँक, 16वी बँक म्हणजे युनियन बँक, 17वी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 18वी बँक म्हणजे सिटी बँक, 19वी बँक म्हणजे येस बँक आणि शेवटची म्हणजे 20वी बँक म्हणजे इंडियन बँक। बघा, या प्रमुख 20 बँकेमधून ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं असेल त्या शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी कर्ज भरू नये असे आश्वासन सुद्धा देण्यात आलेलं आहे, कारण येत्या 3 दिवसांमध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। तर बघा, शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी संबंधित महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती दिलेली आहे। त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।